श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मंगळागौर याची महिलांना प्रचंड ओढ असते। मंगळागौर म्हणजे महाराष्ट्राची मराठी संस्कृती आणि परंपरा। मात्र ही परंपरा जपणाऱ्या महिला आज समाजात सुरक्षित नाहीत। वासना ठेवून महिलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी यंदा मंगळागौरसाठी महिलांना बदलापूर शहर मनसेच्या महिला कार्यकारिणीने आगळीवेगळी भेट दिली आहे। बदलापूर येथील गार्गी सोशल अकादमी या ठिकाणी स्वरक्षणाचे धडे घेणाऱ्या मुलींना आणि मुलींच्या पालकांना मनसेकडून चिली पेपर स्प्रेचे वाटप करण्यात आले। आजच्या गौराईला स्वतःच्या रक्षणासाठी या पेपर स्प्रेची जास्त गरज आहे। त्यामुळे आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आपण तयार होऊ असे आवाहन करत मनसेच्या महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी हा आगळा वेगळा उपक्रम राबवला। यावेळी त्यांच्यासह युवा नेतृत्व प्रथमेश म्हात्रे, स्नेहा देशपांडे, रेखा मोरे, विजयालक्ष्मी पिल्लई, रसिका बिजतकर, गार्गी सोशल अकादमीचे संतोष चव्हाण, मीना चव्हाण, गार्गी चव्हाण तसेच असंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते। पाहायला गेलं तर आपल्या बाजूच्या शहरामध्ये कल्याणमध्ये जी काही घटना घडली त्या दरम्यान जर त्या मुलीला स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून जर काही तिच्या जवळपास असतं तर नक्कीच तिने त्याचा प्रतिकार करू शकली असती। त्यामुळे आता मंगळागौरीचा सीझन चालू झालेला आहे। बदलापूर शहरात वेगवेगळे राजकीय पक्ष कार्यक्रम करतीलच, पण मनसेतर्फे आम्ही दरवेळेला काहीतरी वेगळा उपक्रम राबवत असतो। ह्या वेळेला आम्ही पेपर स्प्रे पेपर स्प्रे जे आहेत ते आम्ही वयवर्ष 12-13 वर्षाच्या ज्या मुली आहेत ज्या रोज बसमधून स्कूल बसमधून रस्त्याने एकट्या चालतात किंवा ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिला आहेत बदलापूर शहरातून ज्या रात्री अपरात्री येतात त्यावेळेला त्यांच्या स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी म्हणून आम्ही पेपर स्प्रे जे आहेत ते पेपर स्प्रेचं वाटप केलेलं आहे। आजपासून आम्ही बदलापूर शहरात ही सुरुवात केलेली आहे। गार्गी सोशल अकॅडमीचे संतोष सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम मनसेतर्फे राबवलेला आहे। बदलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे पेपर स्प्रे आम्ही वाटप लवकरच चालू करणार आहोत, जेणेकरून आपल्या मुली ज्या आहेत त्या त्यांचं स्वतःचं संरक्षण करू शकतील। अगदी वेळेला ज्या वेळेला एखादा समोरून अटॅक होईल त्यावेळेला तो पेपर स्प्रे त्यांच्या जवळपास असेल तर तोच पेपर स्प्रेने समोरचा जो माणूस आहे तो थोडा वेळ का होईना पण तो अगदी त्याचे डोळ्यावरती ती झापड येईल आणि त्या मुली स्वतःचं संरक्षण करू शकतील। त्यामुळे आम्ही हा उपक्रम बदलापूर शहरात राबवलेला आहे। याच्या आधीसुद्धा आम्ही लाठीकाठी प्रशिक्षण असेल, कराटेचे क्लासेस असतील, गुड टच बॅड टच असेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेच होते। ते कार्यक्रमसुद्धा चालू आहेत आणि आजपासून बदलापूर शहरात आम्ही हा कार्यक्रम मंगळागौरीच्या निमित्ताने म्हणजे मंगळागौर हा आपला सण आहे। आपल्यावरती जशा प्रकारचे संस्कार झालेले आहेत, पण आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती खूप भयानक आहे। मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी काहीतरी जवळपास असणं फार गरजेचं आहे, म्हणून आम्ही पेपर स्प्रेचं वाटप आजपासून चालू केलं। आज गार्गी असोसिएशनमध्ये आम्ही आलो आहे आणि बीन अ पॅरेंट आज आम्हाला हे इनिशिएटिव्ह जो चालू केला आहे फॉर अ सेफ्टी प्रोटेक्शन ऑफ द वुमेन्स। सो वी आर व्हेरी प्रिव्हिलेज दॅट आम्हाला हे भेटलं आहे आणि वी कॅन युटिलाइज बिकॉज आता कुठेही गेलं तरी इट इज नॉट सेफ फॉर गर्ल्स ऑर वुमेन्स। So yes, but obviously we are going to use this for our safety purpose and me एक sport athlete person आहे स्वतः and I do travel also a lot alone. So नक्कीच ह्याचा वापर करेल and thank you for the team for giving us this for our protection. सेफ्टीसाठी म्हणजे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे काही कशा मुली त्यांची मम्मी किंवा पप्पा जॉब्सवर जातात तर काही मुली घरी एकटी असतात तर कुरिअरद्वारे येतात तर कसे फायदा वगैरे उचलू शकतात। मग हे जास्त खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ते स्प्रे करू शकतात त्यांच्यावर म्हणून। आणि काही अलोन वगैरे पण ट्रॅव्हल करतात मग त्यांच्यासाठी पण हे खूप इम्पॉर्टंट आहे। तुझं नाव काय? श्रावणी। आजकाल खरंच याची खूप गरज होती, कारण की ज्या काही घटना आजकाल समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळे या सेल्फ डिफेन्सच्या सिस्टमची खरंच आपल्याला गरज होती। त्यामुळे खूप छान गोष्ट आहे की आपल्याला आज हे वाटप केलेलं आहे। तुझं नाव? आरोही। उपस्थित सगळ्या पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। लोकतंत्र बदलापूर या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।